नमस्कार. यशाचा महामंत्र साई तंत्र या पुस्तकावरती आधारित आजच्या या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत पैसा. अनेक लोक म्हणतात ना की बाबा पैशाला काही कोंबड्या खात नाही आहेत किंवा पैशानं तुम्ही झोप विकत घेऊ शकत नाही, पैशानं तुम्ही भूक विकत घेऊ शकत नाही वगैरे वगैरे अशा फालतू गोष्टी ते सांगत असतात. आणि हीच सांगणारी मंडळी मात्र स्वतः पैसे कमवण्याचे धंदे करत असतात आणि जास्तीत जास्त पैसा लुबाडण्याचा प्रयत्न करत असतात. पण साईबाबांनी कधीही असा ढोंगेपणा केलेला नाही आहे. साईबाबांनी पैशाचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि साईबाबांनी अनेकांकडून दक्षिणा घेतलेली आहे आणि त्या दक्षिणेचा उपयोगसुद्धा त्यांनी चांगल्या मार्गासाठी म्हणजे अनेक लोकांना मदत करण्यासाठी केलेला आहे. आता साईबाबांना मिळालेल्या दक्षिणेचा ते कशा पद्धतीने उपयोग करायचे आणि पैशाचं महत्त्व काय आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या या साई तंत्रमधून. पैसा. वयाच्या 17व्या वर्षी सुद्धा बसमध्ये एखादा ज्येष्ठ नागरिक धक्के खात उभा राहिलेला पाहिला की मनाला अत्यंत दुःख होतं. किंवा कधी कधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर मनातल्या मनात बिल समोरच्यानं दिलं पाहिजे ही भावना जेव्हा एखाद्याच्या मनामध्ये निर्माण होते. किंवा बसचं तिकीट काढण्यासाठी पुढं मागं पाहिलं जातं. फक्त काही रुपयांसाठी सुद्धा जेव्हा जीवाची तगमग होते त्यावेळेस वाटतं की अरे आपण किती लहान आहोत. स्वतःची हौस तर सोडाच, पण गरजाही आपल्याला पूर्ण करता येत नाहीत. महिना अखेर उधारीवरती चहा प्यायला लागतो. कुठे फिरायला जायचं म्हटलं तर नकार देण्यासाठी वेगवेगळे बहाणे शोधावे लागतात. दात पडलेली सुरकुतलेली म्हातारी जेव्हा रोजंदारीच्या कामावरती जाते ना त्यावेळेस अत्यंत वाईट वाटतं. अरे मुलांसाठी हे घ्यावं, मुलांसाठी ते घ्यावं, घरामध्ये हे आणावं, घरामध्ये ते आणावं, पण हा पण आडवा येतो. ज्यावेळी जी भाजी स्वस्त असते त्यावेळी ती आपल्या घरामध्ये भरमसाठ असते आणि ज्यावेळेस ती महाग असते त्यावेळेस सोन्यासारखी तोळ्या तोळ्याने वापरली जाते. सतत तडजोड करून आपल्याला जगावं लागतं. जन्मापासून मरेपर्यंत आपण ही तडजोड करत राहतो आणि याला एवढंच कारण आहे, तो म्हणजे पैशाचा अभाव. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की जास्त पैसा कमवण्यासाठी 2 नंबरची कामं करावी लागतात, छक्केपंजे करावे लागतात, फसवावं लागतं. पण लक्षात घ्या, हा सगळा भ्रम आहे. श्रीमंती, चांगलं आयुष्य जगणं, सुखी जीवन जगणं, हौसमौज करणं, स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, अधिकार आहे. साईबाबांचं चरित्र आणि जीवन आम्हाला पैशाचं महत्त्व सांगतं. पैसा घेऊ नका, पैशानं व्यक्ती बिघडते, अध्यात्मात पैशाला किंमत नाही, पैसा वाईट आहे असं म्हणत पैशाला नावं ठेवीत गडगंज संपत्ती कमवणारे अनेक आध्यात्मिक लोक आपण पाहिले असतील. पण अशा व्यक्तींची संपत्ती एका बाजूला केली तर इतकी भरेल की पृथ्वीच काय पण मंगळही विकत घेता येईल. पैशाला तिरस्काराने पाहणारे लोक करोडोंच्या गाडीशिवाय फिरत नाहीत. ही मंडळी पैशाला नावं ठेवणार आणि स्वतः मात्र पैसे कमवण्यासाठीचे धंदे करत बसणार. पण या सगळ्या लोकांमध्ये साईबाबा मात्र वेगळे ठरतात. शिर्डीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची रांग लागलेली असायची. प्रत्येकाला साईंच्या दर्शनाची ओढ होती. त्यावेळी लोक साईंना दक्षिणा द्यायचे आणि बाबाही त्या स्वीकारीत. कारण पैशाला नावं ठेवीत गुपचूप पैसे घेऊन बंगला घेणाऱ्यांपैकी साईबाबा नव्हते. त्यांचा व्यवहार हा सरळ होता. दिवसभरात त्यांच्याकडे जी रक्कम जमा व्हायची ती रक्कम दिवसभरात बाबा गरजूंना वाटून टाकायचे. बाबा शिर्डीच्या बाहेर कधी गेले नाहीत, पण त्यांच्या भक्तांना चारिधाम करण्यासाठी पैसे देत. काहींना पुस्तकांसाठी पैसे दिलेले आहेत. कुणी आजारी पडलं, अपंग असेल, निराधार असेल, वयोवृद्ध असेल तर अशा लोकांनाही साईबाबांनी पैशाची मदत केलेली आहे. अरे कुणाच्या लेकीच्या लग्नामध्ये मुंडावळ्याचा दोर कधी कमी पडत नसे, कारण जेवणापासूनचा सगळा खर्च स्वतः साईबाबा करायचे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरात जसे आईबाबा तसे शिर्डीचे साईबाबा होते. आणि म्हणूनच सासरला जाणारी मुलगी शिर्डी सोडताना बाबांच्या विरहाने अश्रू ढाळत होती. बाबांनी तत्वज्ञान कधी सांगितलं नाही किंवा बोर करणारी प्रवचनं दिली नाहीत, पण त्यांनी सरळ लोकांना अडचणीमध्ये मदत केली. रात्रंदिवस जे लोक त्यांच्या बरोबरती होते त्यांच्या घरच्यांनाही त्यांनी कधी उपाशी ठेवलं नाही. बाबा नित्यनियमाने त्यांना मदत करत होते. आता साईबाबा त्यांच्या पैशाचं वितरण कसं करत होते साधारण माहिती समोर येते, ती फक्त तुमच्या समोर मांडतो. दादा केळसकरांना बाबा 5 रुपये द्यायचे. कुष्ठरोगी भागोजी शिंदे होता, त्याला 2 रुपये द्यायचे. मशिदीची आणि चावडीची देखभाल करून साफसफाई करणाऱ्या राधाकृष्ण माईला ते 2 रुपये द्यायचे. तात्या कोते पाटलांना 10 रुपये किंवा 15 रुपये द्यायचे. फकीर आणि साधू या मंडळींना ते 15 ते 20 रुपये द्यायचे. अंमली आणि जमली या दोघींना ते 8 रुपये द्यायचे. उरलेला पैसा ते गरजू आणि गोरगरिबांना वाटायचे. त्याचबरोबर ती अन्नदानासाठीचा हिशोब आणि लग्न, इतर सण यासाठी केलेला खर्च वेगळा असायचा.
एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे पैसे जमा व्हायचे की साईबाबा श्रीमंत व्हायचे, पण संध्याकाळपर्यंत त्यांच्या हातात काहीच उरायचं नाही. अशा पद्धतीचा हा श्रीमंत योगी होता. साईबाबांच्या या अर्थव्यवहाराचा इंग्रज सरकारने तपास केला होता, पण जे स्वतः फकीर आहेत त्यांच्याकडे काय मिळणार हो. साईंचं साईतंत्र आम्हाला सांगतं की बाबांनो, पैसा कमवा, तो चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या मार्गाने वितरित करा, स्वतःसह समाजाचं सुद्धा कल्याण करा. हा मंत्र आपल्याला साईतंत्र देतं. पैशाला लाथाडणं हा पुरुषार्थ नाही, पण त्याच पैशाचा वापर करून गरजूंना मदत करणं हा खरा पुरुषार्थ आहे, हे साईतंत्र आम्हाला शिकवतं. पोटात अन्न, खिशात पैसा असेल तर डोक्यातही चांगले विचार येतात, पण खिसा आणि पोट रिकामं असेल तर मात्र मनामध्ये ते कमवण्याचेच विचार थैमान घालत असतात किंवा नको ते विचार येतात. त्यामुळे पैसा कमवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या उद्योग व्यवसायातून प्रचंड पैसा कमवा, स्वतःसाठी आवश्यक ते वापरा, आपल्या गरजा आणि हौसही पुरवून घ्या, पण याहून शिल्लक राहिलेला पैसा हा सत्कार्याला वापरा. पैशाचा होता होईल तेवढा वापर करा, पण गैरवापर मात्र कधी करू नका. खेळाडूने जर त्याच्या मिळणाऱ्या मानधनासाठी खेळ केला तर तो कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जो खेळावरती लक्ष केंद्रित करतो तोच यशस्वी होतो आणि त्याला अपेक्षेपेक्षाही जास्त मान आणि धन मिळू शकतं. तसंच तुम्ही पैशावरती लक्ष देऊ नका, स्वतःच्या कामावरती लक्ष केंद्रित करा, स्वतःच्या कर्मावरती लक्ष केंद्रित करा. पैसा तुमचा गुलाम होऊन तुमची सेवा करायला सुरुवात करेल. पैशानं जोडलेली नाती ही पैशामुळेच तुटतात, त्यामुळे पैशानं नाती जोडू नका. व्यवहारी लोक फक्त व्यवहारापुरते आपल्या जवळ येतात, व्यवहार संपला की ते दूर जातात. पण नातेसंबंध आणि जवळची माणसं पैशानं नाही तर भावनेनं जवळ करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून जर आपण काही काम करून घेतलं तर ते काम फुकट करून घेऊ नका, कारण लक्षात घ्या, बाहेरच्या व्यक्तीनं हेच काम केलं असतं तर त्याला आपल्याला पैसे द्यावेच लागले असते ना. मग उलट जवळच्या व्यक्तीनं जर आपलं काम केलं तर त्याला जास्त पैसे द्या, कारण उद्या हीच व्यक्ती आपल्या अडचणीमध्ये सुद्धा येऊ शकते. बाहेरच्या अडचणीत येणार नाही, पण जवळची व्यक्ती अडचणीत येऊ शकते, हे लक्षात घ्या. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, जेवणानंतर वेटरला टिप देतो, पण जर हीच टिप आपण जेवणाच्या सुरुवातीलाच दिली तर तो वेटर आपल्याला दुप्पट सेवा देऊ शकतो. साईतंत्र सांगतं, पैसा तोच असतो, फक्त तो कधी द्यायचा आणि कधी आणि कुठं खर्च करायचा हे जर आपल्याला कळलं तर त्याच्यातनं आपल्याला जास्त फायदा मिळू शकतो. पैसा कमवायला जेवढी जास्त अक्कल लागते ना, त्यापेक्षा जास्त अक्कल ती कसा वापरावा याच्यासाठी लागते, आणि हे आपल्याला साईतंत्र शिकवतं.